नमस्कार, जी टीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी विलास महाल्ले. 2 मे पासून सुरू असलेल्या धम्म बाल संस्कार शिबिराची आज सांगता करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील धम्म चेतना बुद्ध विहार घाटी येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 2 मे ते 9 मे पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या धम्म बाल संस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना सखोल असं मार्गदर्शन करण्यात आलं. या शिबिरामध्ये जवळपास 40 विद्यार्थी हे सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे जवळपास 10 उपासिका आणि 10 उपासकांनी या शिबिरात हजेरी लावली. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा यासाठी कवायतचे धडे देण्यात आले. विद्यार्थ्यांना बोधकथा ह्या सांगण्यात आल्या. 2 मे पासून सुरू असलेल्या या शिबिराची आज सांगता करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांची धम्म शांतता रॅली काढण्यात आली. बौद्धाचार्य शामरावजी मुनेश्वर यांनी या शिबिराचं आयोजन केलं होतं. बालवयात मुलांवर योग्य ते संस्कार व्हावे हा धम्म बाल संस्कार शिबिराचा मूळ उद्देश असल्याचं बौद्धाचार्य शामरावजी मुनेश्वर यांनी जी टीव्ही न्यूज मराठी सोबत बोलताना सांगितलं. भूषण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आणि करुणासागर शांतीचे अग्रदूत तथागत सम्यक संबुद्ध यांची 2517वी जयंती या जयंतीचं औचित्य साधून धम्मचेतना बुद्धविहारामध्ये धम्म बाल संस्कार शिबिर घ्यावं अशी संकल्पना मी येथील महिला कार्यकारिणीसमोर मांडली. तेव्हा या महिला कार्यकारिणीने 2 मिटिंगा घेतल्या आणि खरोखरच हा एक उपक्रम जयंती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतो आपण, अनेक आर्थिक भुर्दंड सुद्धा येतो, पण इथे बालकावर काहीतरी संस्कार व्हावे या उद्देशाने 2 मे ते 9 मे या कालावधीमध्ये आम्ही धम्म बाल संस्कार शिबिर आयोजित केलं. तर या धम्म बाल संस्कार शिबिरामध्ये जवळजवळ 40 ते 45 विद्यार्थी उपस्थित आहेत व सोबतच 10-15 उपासिका आणि 10-15 उपासक सुद्धा कंटिन्यू सातत्याने उपस्थित आहेत. आणि बालकामध्ये शारीरिक विकास व्हावा म्हणून कवायतचे 4 हात त्यांच्याकडनं सराव करून घेतलेला आहे. आणि बौद्धिक विकास व्हावा म्हणून त्यांना वेगवेगळ्या विषयावर छोट्या छोट्या बोधप्रद कथा सांगून त्यांचं प्रबोधन सुद्धा रोज करण्यात आलेलं आहे. आणि भावनिक विकास व्हावा, त्यांच्यामध्ये करुणा मैत्री विकसित व्हावी, वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने छोट्या छोट्या मुलांना अशा गमतीदार आणि बोधप्रद कथा सुद्धा सांगितलेल्या आहे. आणि बाबासाहेबांचं जन्मापासून त्यांचे आई वडील माता पिता आणि सोबतच सिद्धार्थ गौतम हा बुद्ध कसा झाला, त्यांचे आई वडील माता पिता आणि बालपणी ते कसे होते आणि कशा पद्धतीने त्यांनी गृहत्याग केला, हे सर्व माहिती मुलांपर्यंत पोहोचवण्याचा मी बौद्धाचार्य शामरावजी मुनेश्वर असा छोटासा प्रयत्न केलेला आहे. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.